नर्मदे हर नर्मदा परिक्रमा दिवस 11वा रविवार 4 फेब्रुवारी 2024। आज आपण अमरकंटक येथील विविध मंदिरांचे दर्शन घेणार आहोत व कपिलधारा दूधधारा या धबधब्यांना भेट देणार आहोत व आजचा आपला मुक्काम अमरकंटक येथेच असणार आहे। तर चला आजचा दिवस सुरू करूयात। सकाळचे 8:30 वाजले आहेत व आपण ज्वालेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत। जीपमधून आपला प्रवास चालू आहे व अवतीभवती घनदाट जंगल आहे। और मैं एक मार्गदर्शक के रूप में आपके बीच में हूँ। अभी जिस स्थान से आप दर्शन करने जा रही है छत्तीसगढ़ में है, इनका नाम है ज्वालेश्वर महादेव और यहीं से एक जोइला नदी की उत्पत्ति भी होती है। अमरकंटक में 3 मुख्य नदियाँ, पहली माता आपण ज्वालेश्वर शिव मंदिर परिसरात आलेलो आहोत। अमरकंटक या ठिकाणी नर्मदा मैया, सोन किंवा सोनभद्रा आणि जोहिला या 3 नद्यांचा उगम होतो। त्यापैकी जोहिला या नदीचा उगम ज्वालेश्वर महादेव शिवमंदिराच्या येथून होतो। आत्ता आपण जोहिला नदीचे उगमस्थान पाहणार आहोत व तसेच ज्वालेश्वर महादेवाचे दर्शन घेणार आहोत। समोर ज्वालेश्वर महादेवाचे मंदिर आहे व इथे बाजूलाच जोहिला नदीचे उगम स्थान आहे। इथे माकडांचा उपद्रव खूप आहे, त्यामुळे आपल्याकडच्या वस्तू सांभाळाव्या लागत आहेत। या कुंडामधूनच जोहिला नदीचा उगम होतो। ज्वालेश्वर महादेव शिवलिंग, ज्वालेश्वर महादेव मंदिरातून बाहेर आल्यावर समोरच सिद्धिदात्री मातेचं मंदिर आहे। सिद्धिदात्री माता, सिद्धिदात्री मातेच्या मंदिरासमोर रस्त्याच्या पलीकडे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे। अन्नपूर्णा माता मंदिर आता बंद आहे, त्यामुळे आपल्याला बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे। सकाळचे 9:15 वाजलेत व आता आपण अमरेश्वर शिवमंदिराकडे निघालेलो आहोत। पलीकडे का छत्तीसगड किलोटन वजन आहे। सर्वांनी दर्शन करून घ्या। अमरेश्वर महादेव आहे। अमरेश्वर महादेव आहे। 11 फीट मोठी पिंडी आणि पिंडीचे वजन 51 टन वजन आहे। 12 ज्योतिर्लिंगची स्थापना आहे अमरेश्वर महादेव। दर्शन करून घ्या। नर्मदे हर। अमरेश्वर महादेव मंदिर परिसरात आता आपण आलेलो आहोत। 51 टन वजनाचे 11 फूट उंच असे शिवलिंग आहे व मंदिरात 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केलेली आहे। मंदिराच्या समोरील बाजूस भव्य असे नंदी महाराज विराजमान आहेत। खूप प्रशस्त मंदिर आहे।
मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या व डाव्या बाजूस 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केलेली आहे व मंदिरातील गर्भगृहात 11 फूट उंचीचे अमरेश्वर महादेव विराजमान आहेत। जिन्याने वरती जाऊन अमरेश्वर महादेव शिवलिंगावर आपल्या हस्ते जलाभिषेक सुद्धा करता येतो। अमरेश्वर महादेव मंदिराच्या वरील बाजूस नवदुर्गा मंदिराची निर्मिती केलेली आहे। यात 9 दुर्गांची 9 मंदिरं निर्माण केलेली आहेत। आता आपण सर्वोदय जैन मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत। सकाळचे 10 वाजलेत व आता आपण जैन मंदिर परिसरात आलेलो आहोत। मंदिराच्या दर्शनी भागात 11 मजली उंच संपूर्ण दगडात बांधलेली सुंदर नक्षीकाम केलेली अशी इमारत आहे। या इमारतीच्या आतमध्ये अशा मूर्ती आहेत। सर्वोदय जैन मंदिर संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे। मंदिरातील मुख्य मूर्ती सकाळचे 10:30 वाजले आहेत व आता आपण कपिलधारा आणि दूधधारा पाहण्यासाठी चाललेलो आहोत। साधारण 2.5 ते 3 किलोमीटरचा जंगलातील ट्रेक असणार आहे। कॅब घाला सगळ्यांनी म्हणजे ओळखू येईल। हाँ नर्मदे हर ओम नमो नर्मदाय नमः। इथे खालून नर्मदा मैया वाहत आहे। पुढे नको जाऊ। आत्ता आपण अमरकंटक मधील मैकल पर्वतरांगेमधून प्रवास करत आहोत आणि इथे आपल्याला आजूबाजूला उंच वाढलेले साल वृक्ष दिसतात। या साल वृक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे याबद्दल असं म्हटलं जातं, 100 साल खडा 100 साल पडा फिर भी नहीं सडा। हे साल वृक्षाचे लाकूड लवकर कुजत नाही, त्यामुळे त्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे पूर्वीच्या काळी रेल्वे रुळामध्ये साल वृक्षाचं लाकूड वापरलं जायचं। घनदाट जंगलातून प्रवास सुरू आहे।
आत्ता आपण कपिलधारा धबधब्याच्या इथे आलेलो आहोत. कपिलधारा धबधब्याच्या समोरच कपिल मुनींचा आश्रम आहे. या ठिकाणी कपिल मुनींनी वास्तव्य केले होते. कपिल मुनींच्या आश्रमातील धुनी अभी आगे सीढ़ी नहीं है, थोड़ा प्लेन रास्ता है। और दर्शन करने के बाद जब आएंगे आप लोग तो इसी रास्ते से, जिस रास्ते से आ रहे बस फिर यहाँ से अपने को होटल जाना है, वहाँ बढ़िया जेवन करेंगे, पूरन पूड़ी बन गई होगी। कपिलधारा धबधबा, कपिल मुनींचा आश्रम याचे दर्शन घेऊन आता आपण दूधधारा या ठिकाणी चाललेलो आहोत. दूधधारा येथे दुर्वास ऋषींचा आश्रम आहे. घनदाट जंगलातून पायी परिक्रमेचा अनुभव घेत आहोत. खाली दरीतून नर्मदा मैया वाहत आहे. इथे स्थानिक लोक विविध वनौषधी विकत आहेत. आणि दूधधारा मार्ग 100 मीटर, अजून 100 मीटर जायचे आहे. आत्ता आपण दूधधारा या ठिकाणी आलेलो आहोत. 2 धारांमधून कोसळणारी नर्मदा मैया आपण पाहू शकतो. आणि इथे समोर गुहा आहे. या गुहेतच दुर्वास ऋषींनी तपश्चर्या केली होती. आत्ता आपण दुर्वास ऋषींनी तपश्चर्या केलेल्या गुहेमध्ये आलेलो आहोत. बाहेर प्रचंड मोठा आवाज करत कोसळणाऱ्या दूधधारा असताना या गुहेमध्ये आत आल्यावर मात्र एक धीर गंभीर अशी शांतता जाणवते. समोर दुर्वास ऋषींची मूर्ती आहे आणि धुनी आहे. दूधधारा धबधबा. जंगलातील वाटेवरून आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दुपारचे 1 वाजले आहेत व आता आपण आपल्या हॉटेलवर परत आलेलो आहोत. आता भोजन प्रसादी घेऊन थोडा आराम करून संध्याकाळी आपण नर्मदा मैयाच्या उगम स्थानावरील मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. आत्ता दुपारचे 4 वाजलेत आणि आपल्याकडे वेळ असल्यामुळे हॉटेलच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी आपण जरा निघालेलो आहोत.
आणि आपल्या हॉटेलच्या शेजारीच एक गुरुद्वारा आहे. खूप मोठा परिसर आहे. पुढे गुरुद्वाराच्या शेजारीच कल्याण आश्रम आहे. अतिशय सुंदर असं नक्षीकाम रंगकाम केलेलं हे प्रवेशद्वार आहे. अतिशय स्वच्छ नीटनेटका असा हा आश्रम परिसर आहे. कल्याण आश्रम मध्ये सगळीकडे सुबक नक्षीकाम आकर्षक रंगकाम केलेले आहे. आता आपण आपल्या हॉटेलकडे परत चाललेलो आहोत. ही कल्याण आश्रमाची बाहेरील बाजू आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत व थोड्याच वेळात आपण नर्मदा मैयाच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघणार आहोत. त्याच्या आधी मगाशी आपण जो कल्याण आश्रम पाहिला त्याच्या शेजारीच शिवगोपाल आश्रम आहे. त्या ठिकाणी आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे. तर तेथे आपण आयुर्वेदिक औषधं घेण्यासाठी थांबणार आहोत. आत्ता आपण शिवगोपाल आश्रमात आलेलो आहोत. आश्रमामध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला आयुर्वेदिक औषधालय आहे. या ठिकाणी विविध आयुर्वेदिक औषधं मिळतात. या आयुर्वेदिक औषधांमध्ये प्रसिद्ध म्हणजे फक्त अमरकंटक या ठिकाणीच गुलबकावलीची फुलं मिळतात व या फुलांपासून तयार होणाऱ्या अर्क हा नेत्ररोगांवर डोळ्यांच्या समस्यावर अतिशय प्रभावी असा मानला जातो. हा गुलबकावली फुलाचा अर्क आपल्याला इथे मिळतो. आत्ता संध्याकाळचे 6 वाजले आहेत व आपण नर्मदा मैयाच्या उगमस्थानावरील मंदिराचे दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत. समोर मंदिराचे प्रवेशद्वार आहे. नर्मदा मैया उगमस्थानावरील मंदिर परिसरात आता आपण प्रवेश करत आहोत. नर्मदा मैयाची मूर्ती, नर्मदा मैया उगमकुंड. नर्मदा मैयाचं मुख्य उगमस्थान या ठिकाणावरून पुढे साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे. उद्या आपण तटपरिवर्तन करताना त्या ठिकाणी जाणार आहोत व तेथे नर्मदा मैयाचा उगम झाल्यावर मैया गुप्त स्वरूपात वाहत येऊन या ठिकाणी या कुंडामध्ये प्रकट होते. नर्मदा मैया उगम कुंडावरील नर्मदा मैयाचे मंदिर. या मंदिराखाली एक शिवलिंग आहे व त्या शिवलिंगातूनच नर्मदा मैया उगम पावते असं मानलं जाते. या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता नर्मदा मैयाची आरती केली जाते. या आरतीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणं हा एक अतिशय सुंदर अविस्मरणीय अनुभव असतो. हा पाप पुण्याचा हत्ती आहे. येथे दर्शनाला आलेले भाविक या हत्तीच्या पोटाखालून जातात.
संध्याकाळच्या वेळी मंदिर समूहावर केलेली नयनरम्य विद्युत रोषणाई व त्यामुळे खुलून दिसणारा मंदिर परिसर. संध्याकाळचे 7:30 वाजलेत व आपण आता मंदिर परिसरातून बाहेर आलेलो आहोत. मंदिर परिसराची उत्तर तट व दक्षिण तट अशी विभागणी केलेली आहे. आत्ता आपण नर्मदा मैयाच्या उत्तर तटावर आहोत, त्यामुळे आपण उत्तर तटावरील मंदिरांचेच दर्शन घेऊ शकतो. जमिनीवर एक रेष आखून त्याद्वारे उत्तर तट व दक्षिण तट अशी विभागणी केलेली आहे. ती रेष आपण येथे पाहू शकतो. संध्याकाळचे 8 वाजले आहेत व आपण आपल्या हॉटेलवर परत आलेलो आहोत. आता आपल्या नर्मदा मैयाची आरती, भोजन प्रसादी व आराम आणि भेटूया उद्या पहाटे 5 वाजता. धन्यवाद. नर्मदे हर. आपल्याला जर नर्मदा परिक्रमेतील व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.